विधानसभेत महाराष्ट्र आरक्षण विधेयकाचा मसुदा एकमताने मंजूर करण्यात आला आहे। या विधेयकानुसार राज्यातील मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीतील 10% आरक्षण मिळणार आहे। त्यानंतर राज्यभरात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळेल। मात्र मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण देण्याच्या शिफारसीला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आलेली आहे। ओबीसी वेलफेअर फाउंडेशनकडून उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली। राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश सुनील शुक्रे यांच्या नियुक्तीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले। शुक्रे यांच्यासह अन्य सदस्यांच्या नियुक्तीला आव्हान देत त्यांच्या नियुक्तीचा आदेश रद्द करण्यात यावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे। ओबीसी वेलफेअर फाउंडेशनकडून जनहित याचिका करण्यात आली आहे। नियुक्त योग्य त्या कायदेशीर प्रक्रियेचे पालन न करता करण्यात आलेल्याच्या याचिकेत दावा करण्यात आला आहे। तसेच मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात 10% आरक्षण देण्याच्या शिफारसीला स्थगिती देण्याची मागणीही या याचिकेमध्ये करण्यात आली आहे। लवकरच या याचिकेवर सुनावणी पार पडेल। मात्र यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न अद्याप तसाच प्रलंबित राहण्याची शक्यता आहे। न्यायमूर्ती शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मागासवर्गीय आयोगाने मराठा समाजाच्या आर्थिक सामाजिक मागासलेल्यापणाचा अहवाल राज्य सरकारला नुकताच सादर केला। त्याप्रमाणे मराठा समाजाला सरकारी नोकरी तसेच शिक्षणात 10% आरक्षण देण्याची शिफारस त्यामध्ये करण्यात आली होती। मात्र त्यालाही स्थगिती देण्यात यावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे। रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट।